मित्रांनो, जय जवान जय किसान. मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं. गेल्या 7 महिन्यापासून आम्ही पीक विम्यासाठी आंदोलन करत आहे, उपोषण करत आहे, आत्मदहनाचा इशारा देत आहे आणि आता जलसमाधीचा इशारा आम्ही दिलेला आहे. पण पीक विम्याचा प्रश्न काही अजून सॉल्व्ह झाला नाही. नुसते शासनाचे प्रतिनिधी आम्हाला सांगतात की तुम्हाला सरसकट शेतकऱ्याला पीक विमा मिळेल. पण 27 जून आणि 29 जून रोजी पुण्यनगरी आणि देशोन्नतीला जी बातमी प्रसिद्ध झाली त्यामध्ये स्पष्ट आणि क्लिअर लिहिलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पीक विम्याचे प्रतिनिधी सर्वे करायला आले आहे त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे, बाकीच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही. ते बी त्यांनी का जाहीर केलं? कारण आम्ही त्या दिवशी आत्मदानाचा इशारा दिला होता आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी तातडीने मिटिंग घेतली आणि त्या ठिकाणी सिंदखेड तालुक्यासाठी 11 कोटी रुपये त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केले आणि केवळ फक्त 9 ते 10 हजार लोकांना पीक विमा मिळत आहे. सिंदखेड तालुक्यामध्ये माझ्या प्राथमिक माहितीनुसार 81,000 लोकांनी पीक विमा भरलेला आहे. त्यापैकी केवळ फक्त 10 ते 11 हजार लोकांना पीक विमा मिळणार आहे. किमान 70,000 लोकांचा पीक विमा नाकारण्यात आलेला आहे आणि शासनाचे प्रतिनिधी सांगतात, सत्तेतले आमदार सांगतात की शेतकऱ्याला सरसकट विमा मिळणार आहे. मग सरसकट विमा मिळणार असेल तर ही देशोन्नती आणि पुण्यनगरीला आलेली बातमी ही खोटी आहे का? यावर कोणी बोलायला तयार नाही. जर बातमी खरी असेल तर तुम्ही सांगितलेली माहिती खोटी आहे, तुम्ही सांगितलेली माहिती खरी असेल तर देशोन्नतीला आणि पुण्यनगरीला आलेली बातमी खोटी आहे. नेमकं खरं काय खोटं काय शेतकऱ्याला सांगा. शेतकरी दिशाभूल करू नका, नाही तर शेतकऱ्याला आता फार मोठा आंदोलन या ठिकाणी शेतकरी करणार आहे. हे याचा सर्वस्व जबाबदार हे राज्य सरकार आणि या